नमस्कार. आज आपण सुधीर कदम यांच्या बियॉन्ड मिडिओक्रिटी या पुस्तकातल्या 16व्या प्रकरणावर बोलणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे द फोर्क, इंटिग्रिटी वर्सेस एक्सप्लॉयटेशन, म्हणजे निवडीचा क्षण, सचोटी विरुद्ध शोषण. खूप इंटरेस्टिंग नाव आहे. हो ना. हे प्रकरण गीतेच्या 16व्या अध्यायावर आधारित आहे असं म्हटले, आणि ते आपल्याला चारित्र्य आणि वर्तनासाठी एक प्रकारचा नकाशा देतं. अच्छा. यात 2 मार्ग स्पष्ट केले आहेत. एक सद्गुणी दैवी मार्ग म्हणूया, जो आपल्याला वर नेतो, आणि दुसरा दुर्गुणी आसुरी मार्ग, जो खाली खेचतो. बरोबर. तर चला, हे 2 मार्ग आणि त्यांचा आपल्या रोजच्या जीवनात, विशेषतः व्यवसायाच्या जगात काय अर्थ आहे हे जरा खोलवर जाऊन बघूया. नक्कीच. तर सद्गुणी मार्गात काय काय येतं? धैर्य आहे, आत्मसंयम, सहानुभूती, सत्यनिष्ठा आणि संयम पण. या सगळ्यामुळे काय होतं तर सुसंवाद साधतो आणि दीर्घकाळ टिकणारं कल्याण होतं. आणि याच्या अगदी उलट दुर्गुणी मार्गात काय दिसतं? अहंकार दिसतो प्रामुख्याने. कपट, क्रोध, कठोरता आणि स्वार्थासाठी दुसऱ्यांना वापरण्याची वृत्ती, म्हणजे मॅनिप्युलेशन. बरोबर. यातून कदाचित म्हणजे तात्पुरता फायदा मिळेलही असं वाटू शकतं. हो, पण शेवटी अस्थिरता आणि नुकसानच होतं. आणि गंमत म्हणजे कसे ना, ह्या काही आपल्या बाहेरच्या गूढ शक्ती वगैरे नाहीयेत. अच्छा. ह्या आपल्या प्रत्येकाच्या आत असलेल्या प्रवृत्ती आहेत, टेंडन्सीज आहेत. त्यामुळे याकडे फक्त चांगला किंवा वाईट म्हणजे नैतिकतेच्या चष्म्यातून न बघता आपल्या सवयी कशा बदलाव्यात यासाठी एका डायग्नॉस्टिक लेन्समधून पाहिलं पाहिजे. म्हणजे स्वतःचं परीक्षण करण्यासारखं. अगदी. एका चेरोकी कथेत हेच सांगितले ना, की आपल्या आत 2 लांडगे सतत लढत असतात. एक वाईट म्हणजे राग, मत्सर, लोभ, खोटेपणा, अहंकार. आणि दुसरा चांगला म्हणजे आनंद, शांती, प्रेम, आशा, नम्रता, दयाळूपणा, सत्य. मग जिंकतो कोण? ज्याला आपण खाऊ घालतो तो. बरोबर. म्हणजे ही लढाई फक्त बाहेर जगात नाहीये, ती आपल्या आत आहे, प्रत्येक क्षणी सुरू आहे. अगदी. आणि व्यवसायाच्या जगात तर हे आणखी प्रकर्षाने जाणवतं. उदारता, नम्रता, आत्मशिस्त म्हणजे सेल्फ डिसिप्लिन, आंतरिक शांतता यांसारखे सद्गुण हे स्थिर आणि जाणीवपूर्वक नेतृत्वाचा म्हणजे कॉन्शियस लीडरशिपचा पाया घालतात. असं नेतृत्व लोकांना घाबरून काम करून घेत नाही, उलट त्यांना सक्षम बनवतं, एम्पॉवर करतं. आणि दुसरीकडे दुर्गुणी मार्ग कसा दिसतो तर तो इगो ड्रिव्हन लीडरशिपमध्ये दिसतो. हो. यात आपल्याला शॉर्ट टर्म थिंकिंग म्हणजे फक्त आत्ताचा विचार करणं, लोकांना वापरणं, मॅनिप्युलेशन करणं आणि कठोर निर्णय घेण्याची वृत्ती दिसते. यातून तात्पुरतं यश मिळाल्यासारखं वाटू शकतं, पण ते इतरांना त्रास देऊन मिळवलेलं असतं. आणि संस्थेला पण आतून कमकुवत करतं, नाही का? अगदी. कारण जोर जबरदस्तीने फक्त तात्पुरतं कंप्लायन्स मिळतं, लोक ऐकल्यासारखं करतात, पण चारित्र्यामुळे खरा विश्वास निर्माण होतो, लाँग टर्म ट्रस्ट. इथे महत्वाचं काय आहे की या नकारात्मक भावनांना दाबून टाकायचं नाहीये. मग काय करायचं? तर त्यांची मुळं समजून घ्यायची आहेत, भीती, असुरक्षितता, आणि त्यांचं रूपांतर करायचंय. विचारपूर्वक प्रयत्नाने राग हा स्पष्टतेत, क्लॅरिटीमध्ये बदलू शकतो, भीती धैर्यात, करेजमध्ये बदलू शकते, आणि अस्वस्थता हेतुपूर्व महत्वाकांक्षेत, पर्पजफुल अँबिशनमध्ये. अच्छा. म्हणजे खरा बदल नकारात्मक टाळण्याने नाही होत, तर त्याचं सकारात्मकतेत रूपांतर करण्याने होतो. बरोबर. म्हणजे हे सद्गुण आपल्याला गोंधळात स्पष्टता देतात, अनिश्चिततेत इंटिग्रिटी टिकवायला मदत करतात आणि दबावाखाली स्थिरता देतात. हे फक्त आपण काय करतो यावर अवलंबून नाही, तर आपण ते का करतो हे ठरवतात. नेतृत्वात हे कुठे दिसतं तर संघर्ष हाताळताना, सत्ता वापरताना, माणसं सांभाळताना थेट दिसून येतं. अगदी. त्यामुळे चारित्र्य ही केवळ एक स्ट्रॅटेजी नाही, ती तुमची खरी अदृश्य ताकद आहे, तुमची इनव्हिजिबल एज आहे. आणि कोणतीही कृती करताना शहाणपण आणि सारासार विचार म्हणजे डिसर्नमेंट लागतोच. पुस्तकात शास्त्र हा शब्द वापरलाय, तो कशाचं प्रतीक आहे तर सत्य, न्याय, सचोटी यांसारख्या कालातीत तत्वांचं. व्यवसायाच्या भाषेत याचा अर्थ काय तर एथिकल लीडरशिप, चांगली प्रशासन प्रणाली म्हणजे गुड गव्हर्नन्स, आणि मूल्यांचं पालन. बरोबर. हा सारासार विचार तुम्हाला धीमे करत नाही, उलट तो तुम्हाला मोठ्या चुकांपासून, अपघातांपासून वाचवतो. आणि जेव्हा तुमची कृती तत्वांवर आधारित असते तेव्हा यश टिकून राहतं, सस्टेनेबल होतं. हे तर उद्योजकांसाठी, एंटरप्रेन्योरसाठी एका कॅरेक्टर कॉम्पास सारखा झाला.
म्हणजे चारित्र्य दिशादर्शक. हो, अगदी तसंच. प्रतिभा आणि रणनीती म्हणजे टॅलेंट आणि स्ट्रॅटेजी हे महत्वाचं आहेच, पण टिकणाऱ्या वाढीमागे चारित्र्य हेच अदृश्य इंजिन असतं, इन्व्हिजिबल इंजिन. याचंच एक उत्तम उदाहरण दिलंय पुस्तकात वॉर्बी पार्कर कंपनीचं. अच्छा, काय आहे ते? त्यांचा बाय अ पेअर गिव्ह अ पेअर कार्यक्रम होता. यातून त्यांनी दाखवून दिलं की नैतिकता आणि व्यावसायिक महत्वाकांक्षा एकत्र वाढू शकतात. वा, छान उदाहरण आहे. खरंय. उच्च जोखमीच्या वातावरणात म्हणजे हाय रिस्क सिच्युएशन्समध्ये मूल्यांची स्पष्टता, क्लॅरिटी ऑफ व्हॅल्यूज ही दूरदृष्टीपेक्षा, क्लॅरिटी ऑफ व्हिजनपेक्षा जास्त काळ टिकते. बरोबर. खरं तर यश हे तुमच्या महत्वाकांक्षेमागे असलेल्या चारित्र्याच्या सामर्थ्यावर टिकून राहतं. अगदी. त्यामुळे जेव्हा असा निवडीचा क्षण येतो, म्हणजे फोक्स लूम, तेव्हा स्वतःच्या आत डोकावून पाहणं गरजेचं आहे. काय विचारायचं स्वतःला, तर आपले सद्गुण कशात आहेत, कोणत्या गोष्टी आपल्याला खाली खेचू शकतात आणि सर्वांची सेवा कशात आहे. योग्य निवड केली की विश्वास आपोआप निर्माण होतो. ट्रस्ट बिल्ड्स. तर या सगळ्याचा अर्थ काय निघतो? थोडक्यात काय तर सचोटी आणि शोषण यांतील निवड ही सतत आपल्यास सुरू असते आणि तीच आपले दीर्घकालीन परिणाम ठरवते, विशेषतः नेतृत्व आणि व्यवसायाच्या जगात. करण्यापलीकडे जाऊन सातत्यपूर्ण सद्गुणी कृतीतून व्यावसायिक संबंधांमध्ये सक्रियपणे निष्ठा कशी निर्माण करता येईल. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. त्यावर नक्कीच विचार करायला हवा.